हे नमस्कार मंडळी. तर हा गोंधळ पाहून तुमच्याही लक्षात आलं असेल की नेमका कशाचा हा गोंधळ चालू आहे. तर त्यासाठी तुम्ही माझा पहिल्यापासून ब्लॉग नक्की पहा. तर झालं असं की आमच्या इथे गौरी गणपती असतात, दरवर्षीच असतात ते दरवर्षी. तर खूप मस्त पद्धतीने गौरीचं डेकोरेशन झालेलं, गौरीचं आगमन वगैरे झालेलं. आम्ही थोडी डेकोरेशनसाठी हेल्प करू लागलेलो. छान असं मस्त झालेलं डेकोरेशन. गौराईच्या आगमनानंतर रात्री जागरणही केलं जातं आणि त्या जागरणात विविध प्रकारचे खेळही खेळले जातात. आणि तर थोडक्यात काय, सर्व स्त्रिया एकत्र जमून हे खेळ रात्री उशिरापर्यंत चालतात. आणि ॲक्च्युली अलीकडे म्हणजे हे खेळ पारंपरिक पद्धतीने खेळले जातात आणि ते पहिलं खूप मस्त चालायचं, पण अलीकडे कुठेतरी हे कमी कमी होत चाललं आहे. तर आम्ही ठरवलं की आपण जागरण करून हे खेळ खेळूया. तर ॲक्च्युली मला हे खेळ खरंच माहिती नव्हते, पण त्या दिवशी खूप मस्त धमाल केली. मी सर्व खेळ खेळले, खूप मजा आली आम्हाला सर्वांना. आणि गौराईला आमंत्रण करण्यासाठी स्त्रिया पारंपरिक गौराईची गाणी गातात. थोडक्यात झिम्मा, फुगडी, भरपूर खेळ असतात. आपल्याला त्यातले थोडेच आम्हाला खेळ माहीत आहेत, सर्व खेळ माहीत पण नाहीत. आणि लेडीज होत्या पूर्ण, लहान मुली पण आलेल्या, त्यांना पण खेळ खेळायचे होतात. तर 2:30-3 वाजले आम्हाला त्या दिवशी झोपायला. आणि बाहेर काय आम्हाला अजिबात शूट करू देत नव्हते कोण व्हिडिओचं, नुसतं धमाल झालं. त्यामुळे आम्ही हे आत येऊन थोडंसं शूट घेतलं खेळांचं. आणि खरं सांगायचं झालं तुम्हाला तर आम्ही त्या दिवशी खरंच खूपच एन्जॉय केला सर्वांनी मिळून. अगदी लेटपर्यंत वगैरे जागरण वगैरे झालं, सर्व स्त्रिया लेडीज एकत्र आल्यामुळे छान वाटलं. कधीतरी ॲक्च्युली असं करायला मजा येते, सर्वांनी एकत्र मिळून खेळ वगैरे. आणि ते कुठेतरी हे गौरी गणपतीच्या निमित्ताने आम्हाला म्हणजे एकत्र येता आलं असं. आणि रील्स वगैरेही शूट केलं आम्ही थोडेफार. आणि तर तुम्हीही केले असतील. तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट की सांगा. तर अशा प्रकारे आमचा गौरी गणपतीचा फंक्शन सेलिब्रेट झाला अतिशय छान प्रकारे. तर भेटू परत आपण. बाय बाय.